Hello, my dear lovely friends. How are you all? I hope you are doing well. चला आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. नेचर म्हणजे निसर्ग. असे लोक की ज्यांनी निसर्गाचे रक्षण केलेले आहे. अर्थात फक्त त्या लोकांवर आपण अवलंबून नाही राहायचं आहे. आपण सुद्धा ह्या निसर्ग किंवा नैसर्गिक वस्तूंची खूप छान प्रकारे जोपासना करायची आहे. तर ह्या लेसनमध्ये काय आहे बघूया. डू यू नो द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स. तर खाली काही झाडांची चित्र दिलेली आहेत, ते तुम्ही ओळखायचं आहे. येस, इट इज इन इंग्लिश. फर्स्ट वन इज द बनियान ट्री, नेक्स्ट इज cactus, third is the coconut tree, and the next one is, or the last one is, Christmas tree. And now we'll go to our B point, that is read carefully. Look at here what is given here. Nature is very important for our life. इम्पॉर्टंट म्हणजे काय, महत्त्वाचं. निसर्ग हा कसा आहे, आपल्या आयुष्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. का बरं महत्त्वाचं आहे? हो, तुम्हाला तर सगळं सायन्समध्ये झालं आहे. फॉरेस्ट गिव अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. जंगल आपल्याला काय काय देतं बरं? फ्रेश एअर म्हणजे ताजी हवा, क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी, आणि काय देतं आहे? फूड म्हणजे अन्न, आणि शेल्टर म्हणजे निवारा. अशा ह्या गोष्टी आपल्याला जंगलापासून मिळतात. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह इन हेल्दी लाईफ. झाडं आपल्याला काय करतात? टू हेल्प अस टू ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नको असलेला कार्बन डायऑक्साईड वायू आपण बाहेर सोडतो, आणि ते कोण घेतं? तर फक्त आणि फक्त ट्रीज घेतात, आणि आपल्याला हवा असलेला ऑक्सिजन झाडंच आपल्याला देत असतात. अशा प्रकारे ते आपल्याला ब्रीथिंगला म्हणजे श्वासोच्छवासाला खूप मदत करतात. आणि काय करतात? अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ, आणि आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत करतात. ॲनिमल्स अँड बर्ड्स अल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट. डिपेंड म्हणजे अवलंबून राहणे. प्राणी आणि वनस्पतीसुद्धा जंगलावरती अवलंबून असतात. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. काही लोकांनी त्याचं महत्त्व जाणलं. कशाचं? व्हॅल्यू म्हणजे किंमत, महत्त्व कशाचं? तर निसर्गाचं. अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट, आणि त्याची जोपासना करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. त्यांनी फक्त पैशासाठी म्हणून काम नाही केलं. ऑर फेम म्हणजे फेमस होण्यासाठी असं काम नाही केलं. दे वर्क विथ लव अँड केअर ऑफ नेचर. त्यांनी कशासाठी काम केलं? त्यांना निसर्गावरती असीम प्रेम आहे किंवा होतं, आणि त्याची काळजी याच्यासाठी त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. दिस लेसन टेल्स अस अबाउट 3 such people who loved nature and worked selflessly for society. ह्या धड्यामध्ये आपण अशा 3 व्यक्तींची माहिती घेणार आहोत की ज्यांनी निसर्गावरती असीम प्रेम केलेलं आहे, आणि ह्या समाजासाठी त्यांनी निस्वार्थीपणे काम केलेलं आहे. पहिली व्यक्ती आहे तुलसी गौडा, वनदेवता. ह्यांना बघा, वनदेवता ही पदवी मिळालेली आहे. आता देवता म्हणजे माहिती आहे, जे पूजनीय आहे, ज्यांची आपण पूजा करू शकतो, अशाच व्यक्तींना देवता म्हणतात. तर त्यांना वनदेवता ही पदवी मिळाली. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस, ज्याचा अर्थ वृक्षांची देवता. शी वॉज बॉर्न इन हलाक्की ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. ट्रायबल म्हणजे आदिवासी. बघा, त्यांच्या वेशभूषेवरूनच तुमच्या लक्षात येत असेल की त्यांना बिचारांना त्यांचे कपडे कशा प्रकारचे हे फक्त आणि फक्त आदिवासी लोक घालतात. तर कर्नाटकमधल्या हलाकी या आदिवासी भागातील, दुर्गम भागातील त्या आहेत. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. कळलं ना? त्या शाळेतसुद्धा जाऊ शकल्या नाहीत, आणि त्यांना त्याच्यामुळे लिहिता वाचता येत नाही. हॉवेवर शी लर्न मेनी थिंग्स बाय लिव्हिंग क्लोज टू द फॉरेस्ट. क्लोजचा अर्थ बंद होतो, पण इथं अर्थ असा घ्यायचा आहे जवळ. परंतु त्या बऱ्याच गोष्टी शिकल्या, म्हणजे वनस्पतींबद्दल. का? तर त्या जंगलाच्या अतिशय जवळ होत्या. म्हणजे नुसत्या शरीराने नाही, तर मुलांनो मनाने पण त्या जवळ होत्या. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट्स अँड हर्ब्स. त्यांना डीप म्हणजे खोलवर ज्ञान होतं. कशाबद्दलचं? झाडं, वनस्पती आणि औषधी वनस्पतींचं.
Environmentalists called her encyclopedia of the forest because of her great knowledge. एन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश. तुम्हाला डिक्शनरी माहिती आहे की नाही, तसं तो ज्ञानकोश. आता हा ज्ञानकोश काय करत असतो, तर ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट विषयाची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी लिहिलेली असते. जसं डिक्शनरीत आपल्याला सापडतं त्याच प्रकारे पण ह्यात आणखीन खोलवर आणि बराच मोठा भाग ह्याच्यामध्ये कवर केलेला असतो आणि A to Z मध्येच ते पण तुम्हाला सापडणार नाही का. डिक्शनरी तुम्ही बघितली तर तुम्हाला सापडेल A पासून झेडपर्यंत कशा प्रकारे अनुक्रमकतेने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही एकदा डिक्शनरी उघडून त्याचा अभ्यास करा. तर एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे काय, तर पर्यावरणवादी, जे पर्यावरणामध्ये आपण त्यांना असं म्हणू शकतो पर्यावरणाचे कोण मेन आहेत किंवा हेड आहेत, पर्यावरणवादी जे त्यांना म्हटलं जातं, त्यांना एन्सायक्लोपीडिया, कोणाला, तुलसी गौडाला एन्सायक्लोपीडिया अशी पदवी दिलेली आहे. पदवी म्हणण्यापेक्षा त्यांना एक उपमाच दिलेली आहे. का तर त्यांच्याकडं भरपूर ज्ञान होतं ह्या जंगलाबद्दल. शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिन्स इन अवर लाईफ. सॅपलिन्स म्हणजे छोटे रोपटे. त्यांनी जवळपास 30,000 छोटे रोपटे मुलांनो रोवले आहेत. शी वर्कड विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टूक केअर ऑफ प्लांट नर्सरीज. नर्सरीज म्हणजे काय, रोपवाटिका. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी कोणाबरोबर काम केलेलं आहे, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग असतो त्याच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. हे कुणालाही असं काम करायला मिळत नाही. वन विभाग हा एक सरकारीच विभागाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण असं सहजपणे जाऊन तिथं काम करू शकत नाही. तर ह्या मात्र तुलसी गौडा बघा, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांच्याबरोबर काम करू शकल्या म्हणजे किती त्यांचं काम महत्त्वपूर्ण असणार आहे. का तर त्यांना बऱ्याच गोष्टी निसर्गामधल्या किंवा जंगलामधल्या वनस्पतींबद्दलच्या माहिती होत्या. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्री ऑफ ईच स्पीसीस. शी कुड आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. त्या मेनी टाईप्स ऑफ ट्रीज, त्या बऱ्याचशा झाडांच्या विविधता ओळखू शकत होत्या. अँड न्यू द मदर ट्री, आणि त्यातीलच मातृवृक्ष. मदर ट्री म्हणजे मातृवृक्ष, जो एक खूप जुना आणि विशाल वृक्ष असतो आणि तो छोट्या छोट्या रोपट्यांना, जसे आपली आई आपल्या बाळांना संरक्षण करते, बाळांचं संरक्षण करते, प्रोटेक्शन करते, तसे हे मदर ट्री करत असतं. पण ह्या तुलसी गौडा एवढ्या सगळ्या झाडातनं त्यातली मदर ट्री कुठली आहे हे पण सहज ओळखू शकत होत्या. शी बिलीव्ह दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. त्यांचा असा विश्वास होता की जंगलानेच त्यांना एका शिक्षकाप्रमाणे शिकवलेलं आहे. शी लव्ह ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन. जसं आई आपल्या मुलांवर प्रेम करते तसं या तुलसीताईंनी किंवा तुलसी आजींनी त्या झाडांवरती आपल्या मुलांप्रमाणे प्रेम केलं. In 2021, the Government of India honored her with the Padma Shri Award for her great service to nature. 2021मध्ये भारत सरकारने त्यांना ऑनर्ड, चिल्ड्रन इथं H हा सायलेंट आहे म्हणून याचा उच्चार ऑनर्ड करायचा. भारत सरकारने त्यांना कशाने त्यांना नावाजलेलं आहे, तर पद्मश्री अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. पद्मश्री अवॉर्डसुद्धा खूप मोठा नोबल अवॉर्ड आहे मुलांनो. तर अशा या तुलसी गौडा. आता नेक्स्ट बघूया, रहीबाई सोमा पोपरे, सीड मदर. रहीबाई सोमा पोपरे, सीड मदर म्हणजे काय, जसं आता आपण इथं मदर ट्री बघितलं तसं सीड मदर म्हणजे बियाणांचंच बिया असतात की नाही, तर त्या बिया म्हणजे एखाद्या आईप्रमाणे रक्षण करणाऱ्या त्या बिया, साध्यासुध्या बिया नाही, तर ओरिजिनल त्याची बी. एखादं तुळशीचं रोपटं म्हणजे तुळशीचं प्लांट जरी आपल्याला लावायचं असेल तर त्यातली ओरिजिनल तुळशीची बी कुठली आहे ही ओळखू शकणारी म्हणजे रहीबाई सोमा पोपरे.
शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्रा. पुन्हा ट्रायबल म्हणजे आदिवासी. फार्मर शेतकरी. महाराष्ट्रातले त्या एक आदिवासी शेतकरी कुटुंबातल्या किंवा त्या स्वतः शेतकरी होत्या आहेत. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. त्यांचं कुटुंब अतिशय गरीब असल्यामुळे त्यासुद्धा शाळेत जाऊ शकल्या नाहीत. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स ॲट अ यंग एज. शी स्टार्टेड म्हणजे त्यांनी काम करायला सुरुवात केली. कुठे? शेतात. ॲट अ यंग एज म्हणजे खूप लहान असताना. बघा मुलांना, तुम्ही या वयात शाळेत जाता की नाही, पण ह्या वयामध्ये त्या म्हणजे तुमच्या वयाच्या असताना त्या शेतात काम करायला जात होत्या. शी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. थ्रू म्हणजे च्यामधून त्यांनी शेती काम शिकले. त्या शिकल्या. कशामधून शिकल्या? तर रोजचं जे शेतीकाम त्या करत होत्या त्यातनं अनुभव घेत नुसतं काम करत नव्हत्या, त्यातनं त्या अनुभव घेत होत्या. काय केलं म्हणजे कशा प्रकारे पीक चांगलं येईल, त्याला माती कशी लागेल, त्याला वातावरण कसं हवं वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी. शी सेव्ह मेनी ट्रेडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. त्यांनी बऱ्याच पारंपरिक आणि बियाणाच्या जी मूळ जात होती ती त्यांनी जपल्या. शी एनकरेज फार्मर्स टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युझिंग ओनली मार्केट सीड्स. मार्केट सीड्स म्हणजे बाजारातली बियाणे. त्यांचं म्हणणं काय असायचं? एनकरेज म्हणजे प्रोत्साहन दिलं. त्यांनी काय प्रोत्साहन केलं शेतकऱ्यांना? टू ग्रो लोकल क्रॉप्स म्हणजे जे सहजतेने आपल्या भागात उपलब्ध असलेल्या बिया आहेत. आणि लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युझिंग मार्केट क्रॉप्स म्हणजे बाजारातल्या बियाणांपेक्षा आपल्याकडे सहजतेने उपलब्ध असलेल्या बियाणांनीच तुम्ही शेती करा, असं त्यांचं म्हणणं होतं. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड्स. त्यांनी शेतकऱ्यांना कशाचं शिक्षण दिलं? त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या म्हणून त्यांनी काही एका दोनचे पाडे नाही गिरवायला लावले, तर त्यांनी ऑर्गॅनिक म्हणजे अगदी नैसर्गिक पद्धतीने शेती, जिथं औषधाची फवारणी नसेल, अशा बऱ्याच गोष्टी वापरून त्यांनी त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करायची हे त्यांनी शेतकऱ्यांना शिकवलं. रहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती, अकोला इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्या अकोला येथील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या त्या एक सदस्या आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे त्या कार्यकर्त्या आहेत. नुसतं नाव आहे, बोर्डावर नाव आहे आणि म्हणून त्या तर नाही, तर उलट त्या अतिशय जातीने स्वतःहून उतरून हे काम करतात. शी स्टार्टेड सीड बँक्स अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स. बघा मुलांना, तुम्हाला बँक माहिती आहे, जिथं आपण पैसे ठेवले की आपले पैसे वाढतात. ब्लड बँक आहे म्हणजे रक्ताची बँक असू शकते आहे का? तर ज्या वेळेला एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असते आणि ते सहजतेने उपलब्ध त्या रक्तपेढीमध्ये होऊ शकतं. तसं ह्या अशिक्षित असूनसुद्धा त्यांनी काय चालू केलं बघा? सीड बँक्स म्हणजे अशी बँक की अशी पेढी की जिथं त्यांना बियाणं शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होऊ शकेल, कुठल्या जातीचं, कुठल्या फळाचं, कुठल्या पिकाचं वगैरे वगैरे. अँड नर्सरीज आणि रोपवाटिकांचं. टू प्रोटेक्ट सीड्स म्हणजे ह्या बिया वाया जाऊ नयेत म्हणून त्यांनी अशा प्रकारची पेढी चालू केली. बघा मुलांना, ह्याच्यावरनं आपण पण एक गोष्ट शिकू शकतो. आता आपण म्हणजे तुम्ही फळं खाता की नाही? खातो ना. आता आपण बलबीरचा धड्यातनं शिकलो आहे खायला पाहिजे. मग ही फळांच्या ज्या बिया असतात ना, तर त्या फेकून नाही दिल्या पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्या तुम्ही शेतकऱ्यांना वाटा. अगदी लिंबाच्या बियांपासून त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपण विनासायास झाडं वाढवू शकतो. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. शेअर्ड म्हणजे वाटणे. त्यांनी शेतकऱ्यांना फुकटात बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच बियासुद्धा दिल्या. ॲट प्रेझेंट अबाउट 122 लँड रेसेस अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. नाउ व्हॉट इज लँड रेसेस? लँड रेसेस म्हणजे पाळीव प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची कोणतीही स्थानिक विविधता जी कालांतराने त्यांच्याच
पर्यावरणीय व सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेते, अशा गोष्टीला लँड रेसेस म्हणतात. तर लँड रेसेस म्हणजे काय? व्हरायटी ऑफ क्रॉप्स दॅट सूट द कंडिशन ऑफ अ पर्टिक्युलर लोकल एरिया. बघा आता स्ट्रॉबेरी जास्त करून आपल्याला महाबळेश्वर सारख्या ठिकाणी मिळू शकतं का? तर तिथली माती, वातावरण, हवामान. पण मग आपल्यासारख्या भागात किंवा अकोल्यासारख्या ठिकाणी होऊ शकेल का? तर अशा गोष्टी की तिथं येऊन त्या वाढवणे, ह्या गोष्टी करता येणे, ह्याला लँड रेसेस म्हणतात. म्हणजे हेच असं नाही, मी परफेक्ट तुम्हाला ते सांगत नाही, पण एक उदाहरण दिलं स्ट्रॉबेरीचं. तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. तर अशा किती आहेत? 122 लँड रेसेस अँड 32 क्रॉप्स अंडर कन्झर्वेशन. आणि 32 असे पिकं आहेत जे कन्झर्वेशन म्हणजे वाढीव म्हणा किंवा म्हणजे पिकं लावून त्याची वाढ. महत्त्वाचं काय? झाड लावलं, वाढदिवसाला आपण झाड लावलं आणि त्याचं संवर्धन केलं नाही, तर कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, वाढवणे, हे करणं फार महत्त्वाचं आहे मुलांनो. झाड लावता येतं सगळ्यांना, पण त्याला पाणी घालणं, त्याची योग्य काळजी करणं, निगा राखणं, खत वेळेवर देणं, ह्या गोष्टी करणं, दॅट इज कन्झर्वेशन. तर ह्या राहीबाईंनी हे काम अतिशय जातीपूर्वक लक्ष देऊन केलेलं आहे. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड, फार्मिंग अँड नेचर. त्यांच्या ह्या कामामुळे अन्नाला म्हणा, शेतीला आणि निसर्गाला खूप प्रकारे मदत झालेली आहे. बघा, जिथं शेती वाचेल तिथं आपोआपच अन्नधान्य भरपूर येईल आणि अशा प्रकारे अन्नाचं संवर्धन होऊ शकेल. किंवा जे अन्न वाढलं आहे त्या पिकांचं म्हणा, त्या धान्यांचं रक्षण करण्याचं काम देखील त्यांनी केलं. इन 2020 शी रिसीव्ड द पद्मश्री अवॉर्ड. बघा, 2020मध्ये त्यांनासुद्धा पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे. बघा, इथं दिसतंय ना. शी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन BBC, दॅट इज ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट ऑफ 100 वुमन फॉर अ इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. त्यांचं नाव आणखीन कशात घेतलं आहे? इन्क्लुडेड. त्यांचं नाव अजून गोवलं गेलेलं आहे. कशात? BBC. व्हॉट इज BBC? हा फुल फॉर्म आहे. B फॉर ब्रिटिश, B फॉर ब्रॉडकास्टिंग अँड C फॉर कॉर्पोरेशन. अशा प्रकारे हे वाचायचं असतं. आता हे BBC म्हणजे काय असतं? तर हे लंडनमधलं एक न्यूज चॅनल म्हणा किंवा न्यूज रूम आहे, जिथे जगभरातल्या बातम्या प्रसारित केल्या जातात. बघा, सोपी गोष्ट आहे का? लंडनमधल्या एका बातमीच्या प्रसारातनं ह्यांचं नाव घेतलं जातं, ज्याच्यामध्ये 100 स्त्रियांचं नाव आहे. त्यात आपल्या भारतातलेच काय, महाराष्ट्रातल्या ह्या एका आदिवासी किंवा खेडेगावातल्या अशिक्षित महिलेचं नाव घेतलेलं आहे. तर अशा ह्या 2 स्त्रिया झाल्या. आता आपण तिसऱ्या व्यक्तीकडे वळतो आहे. त्यांचं नाव आहे चैत्राम देवचंद पवार, अ पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. तर ह्यांचं नाव आणि त्यांना कशासाठी पद्मश्री अवॉर्ड आहे. बघा, इथं दिलं आहे पद्मश्री अवॉर्ड आहे. आता त्यांनी काय काम केलं आहे ते आपण बघूया. चैत्राम पवार Padmashri is a tribal social and environmental leader with over 30 years of experience. बघा, हे चैत्राम जे आहेत ते सुद्धा एक आदिवासी आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे? एन्व्हायरमेंटल लीडर. मगाशीच मी सांगितलं, एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणवादीमध्ये ते लीडर म्हणजे काय काम करतो? तो मुख्य असतो. तो जे करेल ते बाकीचा सगळे करत असतात. तर हे त्यांनी स्वतःहून पुढं येऊन त्यांनी हे काम करायला सुरुवात केली आणि असं 1 नाही 2 नाही, तब्बल 30 वर्ष त्यांनी हे काम केलं. ही हॅज लेड कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट. सस्टेनेबल म्हणजे दॅट कॅन कंटिन्यू फॉर लॉंग टाईम. म्हटलं ना, 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल 30 वर्ष. बघा मुलांना, आपल्याला कधी कधी त्रास झाला, आपण शाळा बुडवतो. घरात कार्यक्रम आहेत, शाळा बुडवतो. बरं वाटत नाही आहे किंवा आज कंटाळा आला, शाळा बुडवतो. पण ह्यांनी तसं केलं नाही. का? त्यांना कधी त्रास झाला नसेल, कधी त्यांना कंटाळा आला नसेल, कधी त्यांच्या घरी कार्यक्रम नसतील, पण असं न करता, ते काही न बुडवता 30 वर्ष त्यांनी निसर्गाला दिलेली आहेत. आणि काय केलं? नुसतं तेवढंच नाही, तर डेव्हलपमेंट वर्क इन मोर दॅन 100 विलेजेस अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात.
बघा मुलांनो, जवळपास 100 गावं पालती घातली त्यांनी किंवा 100 गावांचा विकास केला महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या. He has begun with cultivation of 5,000 trees with his own contribution. कल्टिवेशन म्हणजे लागवड. स्वतःच्या, बघा काय सांगितलं त्यांनी, विथ हिज ओन कॉन्ट्रीब्युशन, स्वतःहून त्यांनी दिलेलं आहे. त्याला कोणी मदत केली आणि म्हणून त्यांनी केलेलं असं नाही आहे. आणि अशी 1-2 नाही तर तब्बल 5,000 झाडांची लागवड केली आहे. नुसती झाडं लावून सोडून दिली नाहीत तर ती जगतायत का, त्यांच्यावर कीड पडती आहे का, त्यांना कुठल्या प्रकारचं खत घातलं पाहिजे, ह्या प्रकारे जोपासना पण केली मुलांना. ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ Forest Advisory Committee 2015, he helped protect forest, empower tribal communities, especially women, and promote self-reliant development. एवढंच करून ते थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी फॉरेस्ट ॲडवायझरी म्हणजे तिथं सल्लामसलत करणारे असं त्यांनी एक कमिटी जी होती 2015मध्ये, त्याच्यामध्ये त्यामार्फत त्यांनी काय केलं, जंगलाचं संरक्षण केलं. नंतर आदिवासी लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, विशेषतः स्त्रियांसाठी, आणि प्रमोट सेल्फ रिलायंट डेव्हलपमेंट, स्वतः रक्षण म्हणा किंवा अशा काही आदिवासी लोकांच्या काही योजना होत्या त्या सगळ्या त्यांनी राबवल्या. ही हॅज स्टार्टेड वर्क फ्रॉम हिज विलेज. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या गावापासूनच सुरुवात केली. बरीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट विथ द हेल्प ऑफ जनजाती कल्याण आश्रम. जनजाती कल्याण आश्रम, धुळे जिल्ह्यातलं ते आश्रम आहे, धुळे जिल्ह्यातलं त्यांचं गाव बरीपाडा, ह्याचा त्यांनी विकास करायला पहिल्यांदा सुरुवात केली. कोणाच्या मदतीने? जनजाती कल्याण आश्रमाच्या तर्फे. अँड नाव एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. आणि आता त्यांनी कुठपर्यंत हा सगळं वाढवला आहे तर जवळपास 100 गावं, कुठून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. बघा, एका गावाचं संवर्धन करता करता गावाचंच काय, आपल्या घराचं रक्षण, आपल्या घराचे साफसफाई करता करता आपलं अक्षरशः कंबरडं मोडतं. पण ह्यांनी बघा काय काय केलं आहे. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लांटिंग. काय केलं आहे? येस, तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल. वॉटर कन्झर्वेशन, तर पाण्याचं संरक्षण म्हणा, अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन, आणि जंगलाचं रक्षण. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चेक डॅम्स अँड ट्रेंचेस. ट्रेंचेस म्हणजे काय? खोल खड्डा, खूप खोल खड्डा, त्याला ट्रेंचेस म्हणायचं. त्यांनी काय केलं, कशा प्रकारे गावाचं संवर्धन केलं, तर ज्या ठिकाणी धरणं आहेत त्या धरणाचं बांधकाम करणे, नसेल तर धरणाचं बांधकाम करणे, असेल तर ते व्यवस्थित आहे का हे पाहणे, आणि नसेलच धरण तर टू स्टोअर रेन वॉटर, पावसाचं पाणी वाचवण्यासाठी त्यांनी काय केले, खूप खोल खड्डे घेतले. त्याच्यामुळं काय होतं, बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज्ड. जमिनीच्या खालच्या पाण्याची जी पातळी आहे ती वाढते. इन्क्रीज्ड म्हणजे वाढते. इन मेनी एरियाज, बऱ्याच भागांमधली अशा प्रकारे ट्रेंचेस केल्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल वाढली, हा त्यांना आलेला अनुभव आहे. फार्मर्स गॉट मोर वॉटर, आणि त्याचा उपयोग अर्थातच कोणाला झाला, शेतकऱ्यांबरोबर आपल्याला पण झाला. शेतकऱ्यांना कसा काय झाला, तर शेतीसाठी. अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड, आणि अर्थातच त्यांची पिकंसुद्धा वाढली. हिज वर्क ऑल्सो हेल्प बर्ड्स अँड ॲनिमल्स टू गेट सेफ होम्स. त्यांच्या कामामुळे पक्षी आणि प्राण्यांनासुद्धा त्यांचं सुरक्षित घर मिळू शकलं, का तर त्यांनी जंगलासाठीच काम केलं ना. मेनी फॉरेस्ट वर सेव्ड बिकॉज ऑफ हिज एफर्ट्स. त्यांच्या कष्टामुळे खूप जंगलं वाचलेली आहेत. इन 2025 ही रिसीव्ड द पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. 2025 साली त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे त्यांच्या या अमूल्य सेवेबद्दल. कोणाला ती सेवा दिली, तर सोसायटी अँड नेचर म्हणजे समाज आणि निसर्गाला. बघा, श्रीयुत मुर्मू, राष्ट्रपती मुर्मूजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. चला मुलांनो, अशा प्रकारे आता आपण वर्ड बास्केटकडे वळूया. वर्ड बास्केट पहिलं आहे हर्ब्स. मगाशीच सांगितलं मी, हर्ब्स म्हणजे काय, प्लांट्स हुज लीव्स सीड्स यूज्ड इन medicine. Encyclopedia, a book or set of books that gives information about many subjects arranged in the order of alphabet from A to Z. Land races,
व्हरायटी ऑफ क्रॉप्स दॅट सूट द कंडिशन्स ऑफ अ पर्टिक्युलर लोकल एरिया. नाही का, मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचं उदाहरण दिलं. कन्झर्वेशन, द प्रोटेक्शन ऑफ द नॅचरल वर्ल्ड. सस्टेनेबल, that can continue for a long time. Cultivation, the preparation and the use of the land for growing crops. Cultivation म्हणजे काय, पिकं वाढण्यासाठी. Trenches, सांगितलं ना, खूप खोल खड्डा. A long narrow hole dug in the ground for water to flow along. Increased, become something larger. तर अशा प्रकारे आपला हा 1.4 पण लेसन झालेला आहे. हा जो पार्ट आहे हा आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ, लव यू चिल्ड्रन, बाय.